पुणे बेंगळुरू महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत। रस्त्यांची कामं करणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी आणि निष्काळजीपणामुळे मात्र महामार्गावरील अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याचा फटका दररोज हजारो प्रवाशांना बसत असून यात अनेक निरपराध जीवांचा बळी जातोय। महामार्गावरील या दुरवस्थेचा हा खास रिपोर्ट। पुणे बेंगळुरू महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावर कामं सुरू आहेत। या कामात ठेकेदाराकडून नियोजनाचा अभाव असून अनेक ठिकाणी कामाचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे। महामार्गावर डायव्हर्जन करताना ठेकेदाराने कोणतीही सुरक्षेची काळजी घेतलेली नाही, त्यामुळे अपघाताची मालिका ही सुरूच आहे। अपघातात निरपराध प्रवाशांचा बळी जात असतानाही संबंधित ठेकेदार कंपनी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। यावर ठेकेदार कंपनीने उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिकांनी केली आहे। सुरक्षा जरा पाहिजेलच, काय कोपऱ्यावर येताना जरा आहे का नाही डबरं पडलेलं आहेत, ते क्लिअर झालं पाहिजे, नाहीतर गाड्या खाली थटते, खाली धडाधड आपटते, ती गाड्यांचं नुकसान, त्याना काही गाड्या चढते, त्या ट्रॅफिक वाढते त्या कोपऱ्यावर। सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू आहे। ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून वाहतूक होते। रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे। रस्त्यांवरील मोठे खड्डे आणि डायव्हर्जनमुळे ट्रॉली आणि काही अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना वाढल्या आहेत। याचा फटका लहान वाहने आणि दुचाकी स्वारांना बसतोय। अनेक निरपराध लोकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना वाढल्या आहेत, मात्र संबंधितांकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत। ऍक्सिडेंट होते, ते ट्रॅक्टर थांबत नाही, ते रस्ता रुंद आहे। जिथं काम चालू आहे डिव्हायशन आहेत का नाही, तिथं त्यांनी तिथं दिलं पाहिजे का, बोर्ड बिर्ड दिला पाहिजे, बोर्ड वाडा भरा आहे काय, कारण उसाचं वाहन लोडचं असते, डोला बसला तर पलटी होऊ शकते आणि अपघात होऊ शकतो। शेजारी टू व्हीलरवाला कोण असला तर त्याच्यावर टू व्हीलर पडू शकतो। या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर टोल आकारला जातो, परंतु रस्त्याची अक्षरशः दुरावस्था आहे। ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यावर ठेकेदाराकडून अवास्तव पद्धतीनं बांधकाम साहित्य पडलेले पाहायला मिळत आहे। रस्त्यांवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नाही, त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। पुणे बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याची कामं सुरू असून त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता हा येणारा रोड जो दिसतोय तो रोड उताराचा आहे आणि या उतारावरून जी वाहनं येतात त्याचा वेग जास्त असतोय आणि या ठिकाणी या जी कामं सुरू आहेत त्या ठेकेदारांकडून योग्य ते सुरक्षा या ठिकाणी न केल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांची फसगत होते। काम सुरू असलेल्या ठिकाणी सर्व मटेरियल या ठिकाणी पडलेलं आहे, मात्र वाहन चालकांना या ठिकाणी रात्रीच्या वेळेस मोठा त्रास होताना दिसतोय आणि यामुळेच या महामार्गावरती अपघात देखील वाढल्याचं चित्र मागील काही दिवसांमध्ये दिसून येत आहे। लोकशाही मराठी, अभय कुमार देशमुख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।